रवी वाघे. चला दोघांचंही स्वागत करून घ्यायचंय. जा कॅमेरा प्लीज इकडे कव्हर करा. झालंय त्यांचं. सामना 4 षटकांचा असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. यानंतर मायक्रोफोनवर आमंत्रित करतो अरुणदादा वाघचौरे यांना. गणेश वाघमारे नेवाळी आणि रवी पालकर मोहिली या आपण कृपया इकडे. लक्ष्मण पालकर साहेब आपली वाट बघत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रदीप उर्फ बाळू. मगाशी आपण पाहिलं ना तर प्रदीपनी दोन्ही सामन्यात गणेश खूप चांगली गोलंदाजी केली. शैलेश कातकर यांनी खूप धावा मोजल्या. नोबॉल टाकले गेले. त्यानंतर वाईड्स टाकले गेले. 2 षटकार आले त्यांच्या बॅट ओव्हरमध्ये. आणि सामना परंतु पहिल्या चेंडूवर तो सामना बनवला गेला होता. एक हाती सामना परंतु आई एकविरा संघाकडे, कारण नंतर त्यांच्याकडे सुदाम पवार सारखा खंदा फलंदाज सुद्धा शाबूत होता. खूप अनुभव. आणि या मैदानामध्ये आपण पाहिलं ना तर धावा होत आहेत. यावेळेला अक्रॉस द फटका खेळलाय. चौकार गेलाय. पहिल्या सामन्यात 0 धावसंख्येवर तंबूत परतले होते प्रशांत पवार. मोठं नाव आदिवासी टेनिस क्रिकेट मधील शुभम नाईक आणि प्रशांत पवार. काय गाजवलंय आदिवासी टेनिस क्रिकेट. यावेळेला गुडघाटेक फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. सुरेख. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला आपण पाहिलं तर पुन्हा त्या दिशेला प्रोटेक्शन आहे. 2 धाव मिळतील. थोडासा फंबल होतंय. लीग मध्ये तुम्हाला बॅक टू बॅक सामने खेळावे लागत आहेत. एका सामन्याचा रेस्ट मिळतोय योगेश 11 मोहिली संघाला. पुन्हा एकदा यावेळेला खूप बाहेर. पंचांचा स्वैर चेंडूचा इशारा. काही विशेष बदल झाले नाहीत योगेश 11 मोहिली संघाकडून. फक्त एक चांगला आणि अतिशय सुंदर बदल झाला होता तो अजय याला प्रमोट करण्याचा. आणि काय बदल होता तो, काय फलंदाजी झाली होती. 7 चेंडू मागे 5 षटकार मारले होते त्यांनी. पुन्हा एकदा खूप बाहेर. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर वारंवार स्वैर चेंडू टाकले जात आहेत. यावेळेला गुडघा टेक फटका मारण्याचा प्रयत्न अद्यापही यश आलेलं नाही. काही खोलवर टप्प्याचे फटके खेळलाय प्रशांत, परंतु त्याचा जो ब्रँड फटका आहे तो फटका ज्याच्यावर नाव कोरलंय प्रशांत पवार ब्रँड, तो स्क्वेअर लेग फाईन मध्ये जाणारा त्याचा तो चौकार षटकार तो मात्र निश्चितच आपण पाहिला. पुन्हा एकदा या वेळेला सोपा चेंडू होता. स्वतःवर नाराज असेल प्रशांत पवार. आणि ह्याच्या ट्रॉफीज आपण पाहताय मॅन ऑफ द मॅचचे. अतिशय सुंदर ट्रॉफीज प्रदान केल्यात सागर पवार, सूरज पवार यांच्याकडून. जय मल्हार मोटर्स खोपोली, कर्जत खोपोली कडाव येथे स्वस्त दरात बाईकचं शोरूम आहे त्यांच्या माध्यमातून. आणि इथे मात्र हा झेल होता की काय. यस, झेल होता. झेल सोडला जातोय. शैलेश कातकरी इथे चुकी करतायत. मोठा मासा गळाला लागता लागता इथे मात्र, परंतु काही षटक हाताळलंय. गोलंदाजी जबरदस्त झाले. मात्र 8 धावा दिल्यात. डीजे
ह्या ज्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज दिल्यात, जय मल्हार मोटर्स खोपोली, तर आपण पाहिलं तर अतिशय कमी आणि वाजवी दरामध्ये, त्यानंतर लोन फॅसिलिटी इथे उपलब्ध आहे. जरूर आपण याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करेन. दुसरं षटक शैलेश कातकरी पुन्हा एकदा. यावेळेला आडव्या बॅटनी पंचांच्या भूमिकेत पाहतोय आपण अरुणदादा वाकचौरे यांना. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला 2 धाबा मिळणार नाहीत, एकच धाव. थोडीशी दमछाक झाली दोन्ही फलंदाजांची. सुरुवात चांगली होती. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर वाटलं होतं प्रशांत पवार इथे घणाघाती सुरुवात करणार का, परंतु आज बॅट थंड आहे हे मान्य करावं लागेल. अजय भस्मा यांनी काही क्लासिकल फटके खेळले. विशाल वाघमारे अद्यापर्यंत शांत आहेत. यावेळेला खूप बाहेर लेग स्टंपच्या बाहेरून हा फटका पिक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, परंतु वाईटच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळेल. आणि निश्चितच आपण पाहिलं ना तर स्वतःचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास इथे जागृत ठेवावा लागेल. यावेळेला फेकून दिलंय, त्या दिशेला प्रोटेक्शन आहे. अजय यावेळेला कोणती चुकी करत नाही, फेकी चांगली, एकच धाव. गोलंदाजी चांगली झाले. दुसऱ्या सामन्यामध्ये गोलंदाजी खराब झाली होती. या षटकामध्ये 3 चेंडू 4 धावा मोजल्यात. एक वाईट चेंडू टाकला गेलाय, परंतु मोठा फटका अद्याप नाही. समाप्ती चांगली होणार का षटकाची हे महत्वाचं. यावेळेला फटका, षटकार पोचलाय. वाटलं होतं कुठेतरी फटका फसतोय की काय, परंतु चांगला पिक केलाय. फटका आलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धाबांसाठी. एक्स्ट्रा एफर्ट लावले होते या चेंडूवर शैलेश कातकरी यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला मात्र हेडशॉट पाहतोय आपण. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक चेंडू शिल्लक, एक वाईड होता. 9-10 धाबा झाल्यात. तिसरा चेंडू स्क्वेअर टाकला गेला होता. यावेळेला फटका आलाय, षटकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावफलकावर धाबा झाल्यात 24. तरीही खूप चांगलं मान्य करावं लागेल, परंतु 2 मोठे फटके आलेत. 50च्या आतमध्ये इथे धाबा जर झाल्या तर त्या धाबा डिफेंड करणं खूप कठीण जातंय. तिसरं षटक कोण हाताळणार? यस, आपण पाहिलं तर यावेळेला गोलंदाज करण याच्यावर विश्वास दाखवलाय. ही प्लॅनिंग कुठपट वर्कआउट होईल मला स्वतःला यावर डाऊट्स आहेत, कारण डाव्या हाताचा फलंदाज समोर आहे आणि डाव्या हाताचाच गोलंदाजाला गोलंदाजी कर्णधारांनी सोपवले. त्यामुळे मी थोडा संभ्रमात आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा येतील अशी हार्ड फिलिंग वाटते मला, परंतु चांगला
खूप बाहेर गेलाय चेंडू. चला आता आपल्याकडे रिव्ह्यू असेल, तुम्हाला डाऊट्स असतील परंतु एकच रिव्ह्यू असेल. हो, मगाची टेक्निकल इश्यू नव्हता आपल्याकडे, सॉरी. नाही नाही, ते त्यांच्यावर आहे, मी सांगतोय फक्त. पंचांनी ठरवायचं आहे की किती वेळात रिव्ह्यू घेतायत, कारण रिव्ह्यू पटकन घ्यायला हवा. ठीक आहे, चला. कारण तुम्हाला मगाशी आपल्याकडे टेक्निकल नसल्यामुळे सांगितलं गेलंय. बघा गणेश, इट इज अ फेअर डिलिव्हरी. पंच शफल होऊन बॅटच्या, नाही, बॅटच्या वरून गेलाय चेंडू. कंप्लेट दिसतंय, आपण इथे बघू शकता. बॅट पासून लांब नाही राहिलेला चेंडू. यस, मी म्हटलंय, कारण मी म्हटलंय लेफ्ट हँड फलंदाजासमोर तुम्ही लेफ्ट हँड गोलंदाज काढलाय, हे तुमच्यासाठी मला वाटत नाही योग्य निर्णय असेल कर्णधाराचा. एकही कदाचित तुम्ही अजय कडे पुन्हा एकदा जाऊ शकला असतात, किंवा सीताराम यांचे सुपुत्र अजय सुद्धा गोलंदाजी करतात. रितेश पवार यांना गोलंदाज म्हणून अद्यापही वापरलं गेलेलंच नाही. पॉवर प्लेचं षटक डोनेवाडी संघासाठी नेहमीच ते हाताळतात, परंतु इथे हा सुद्धा चांगला फटका अडवलाय. सुरेख क्षेत्ररक्षण. यावेळेला अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, कारण चेंडू लेफ्ट हँड गोलंदाजाचा इनस्विंग होणार. थोडासा आउटस्विंग केला तर फलंदाज फसू शकेल, अन्यथा चेंडू स्लॉटमध्ये जाण्याचे खूप फाईन सुद्धा फटके जाऊ शकतात. यस, आलाय फटका. मी स्वतःच, कारण एवढं क्रिकेट खेळून झालंय की हल्ली कोणत्या ह्याच्याने आपण विचार करायला खूप गरजेचं होतं. मला वाटतं तो गोलंदाज सुद्धा स्वतः षटक टाकण्यासाठी इच्छुक नव्हता. आहे त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास नव्हता वाटत. कुठेतरी जबरदस्तीने त्याला गोलंदाजी करायला लावले की काय, आणि फटका फसला होता, परंतु जाईल आणि अडवलाय रितेश पवार. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र मिळतील. सोपा फटका होता, आणि असा फटका पाहिला आपण तर स्वर्गीय आकाश याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. हा चेंडू त्यांनी सहजरित्या षटकाराच्या बाहेर पोचवला असता. पाहूया पुन्हा एकदा करण. आता आलाय. इथे मात्र बॅड लक. पंचांना निर्णय घेऊ द्या. नैसर्गिक अडथळा आहे, त्यामुळे निश्चितच चला फलंदाज जा नवीन. 3 धावा तर वाचल्यातच, परंतु मोठा फलंदाज झालाय बाद, आणि 41 धावा तब्बल. चांगली फलंदाजी. आता रितेश पवारकडे गेलेत तिसऱ्या सामन्यामध्ये, त्यांच्यावर जबाबदारी असेल.
कारण समोर मातब्बर प्रशांत पवार आहे. वैभव पवार यांनी सुरेख षटक हाताळलं होतं. बघूया रितेश पवार काय करतात. पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी दिली होती, परंतु त्यावेळेला 6 चेंडू आणि 42 धावांची गरज होती. कोणताही अतिरिक्त दबाव नव्हता रितेश पवार यांच्यावर. यावेळेला त्यांच्यावर दबाव असेल, कारण यावेळेला त्यांना धावा वाचवायच्या आहेत. 41 धावा ना, 41 धावा झाल्यात. इथे धावा वाचवायच्या आहेत. थोडासा बाहेर जाणारा चेंडू. मला वाटतं प्रेशर महसूस केला जातोय, कारण मोठं नाव आहे. ज्या नावाला गोलंदाज दरदरून घाबरतात ते नाव समोर आहे प्रशांत पवार. समोर एक नौका प्रतिभावंत गोलंदाज रितेश पवार. फेकून दिलाय, स्लॉट मध्ये आलाय आणि हे खासियत आहे. इथून धावा वाचवाव्या लागतील. पाहूया मला वाटत नाही ते थांबण्याचं नाव घेतलं जाईल. ही लीगची खासियत आहे. लीग मध्ये तुम्हाला काय फटका मारलाय. यस, हा क्लास आहे फलंदाजाचा. याच्यामध्ये गोलंदाजाचं कौशल्य आपण पाहिलं तर ठीक आहे, परंतु क्लास आहे. यस, यावेळेला गोलंदाज जातोय ताकदीवर. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवावा लागेल. यष्ट्यांच्या जवळ क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण करतोय. हा फसलाय आणि झेल टिपलाय. मला वाटतं संस्कार पवार यांनी असंच करणं गरजेचं होतं. अगोदर हातावर डोळ्यावर हात ठेवायला पाहिजे होते आणि मग वेट केलं पाहिजे होतं, कारण परंतु अनुभव खूप कमी. स्कोर झालाय 52 धाबा. 3 चेंडू. मोठा मासा गळाला लागलाय, फसवलाय. काही फलंदाजी झाले प्रशांत पवार यांच्याकडून. 3 षटकार आले, 2 चौकार आलेत. आणि प्रकाश पारधी पुन्हा एक मोठं नाव. म्हणजे रितेश पवार यांच्या समोर इकडे आड तिकडे विहीर अशीच परिस्थिती सध्या आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडला सुद्धा जो आहे तो काही कमी नाही. ज्यांनी 4 चेंडू मागे सुमित वाघमारे सारख्या गोलंदाजाला आसमान दाखवलं होतं, षटकारांची हॅट्रिक लगावली होती. त्याच्यामुळे रितेश पवार यांच्यासाठी इकडे आड तिकडे विहीर आहे. आदिवासी रायगड प्रीमियर लीग असो, कर्जत खालापूर आदिवासी प्रीमियर लीग असो, कर्जत प्रीमियर लीग असो, ओपन कर्जत प्रीमियर लीग असो, प्रकाश पारधी आणि अतिशय ढिसाळ क्षेत्ररक्षण. पुन्हा इथे मला वाटतं आहेत तिथे व्हॉलंटियर आहेत, सांगतील. सांगा. नाही, आहेत. नाही, संदीप मांडवणे संघाचे आहेत, सांगतील आपल्याला ते. संदीप बोला. थांबा सांगतील ते. नाही, जवळ आहे तिथे. प्रशांत शांत बसा, आपल्याकडे कॅमेरा सुद्धा आहे, परंतु फार जवळ तिथे व्हॉलंटियर आहेत मांडवणे संघाचे. 2 रन. ठीक आहे, चेक करतोय. आणि आपलेच आहे ते काय 2 रन. यस प्रकाश पारदे आहेत तिथे आपले. चेकही केलंय आपण. हा फटका फसलाय. गती कमी केली, चांगलं षटक हाताळलंय. चौकार षटकार खाल्ला होता, परंतु समोर फलंदाज सुद्धा त्याच दर्जाचे होते. पुन्हा एकदा एक महान फलंदाज, माझे परम मित्र रमेश वागे, मॅन फ्रॉम वाशिवली. या खेळाडूने आणि भरत वागे यांनी एक काळ गाजवला होता. एक गाव 11 नसताना हे खेळाडू
घमासान केलं होतं. शेवटचा चेंडू शिल्लक. यस, मला वाटतं एक रनआउट झालाय आणि हा गडी जाईल रितेश पवार यांच्या खात्यात. पुन्हा एकदा सुरेख षटक हाताळलंय, जबरदस्त षटक हाताळलंय. निश्चितच अशोक नॉन स्ट्रायकर एंडलाच राहिलेत. 4 षटकांचा खेळ झालाय. धावफलक 55 धावांची गरज, 54 झाल्यात. 13 धावा मोजल्यात. चांगलं षटक हाताळलंय. पंचावन्न धावांची गरज. बॉल आहेत ना पंच आपल्याकडे? या सामन्यामध्ये संतोष 11 संघाचे 4 गडी गारद झालेत.
यस अजय, हा फेकलाय, मला वाटत नाही हा थांबेल. छोट्या चणीचा आहे, षटकार आहे. झेल बनू शकला असता, परंतु पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षक जवळपास मिड विकेट रिजन मध्ये आहे. करणने आज इम्प्रेस केलंय. करणने आज इम्प्रेस केलंय, फलंदाजी चांगली झाले. सामन्यामध्ये पाहिलं ना आपण तर खूप चुरस निर्माण झाले अद्यापर्यंत. हा सामना जो संघ जिंकेल तो टॉप मध्ये जाऊन बसेल, कारण 4 पॉइंट अजून एकाही संघाचे झालेले नाहीत. फुल टॉस होता, फसलाय, काय खराब. आणि काय करतोय करण, तुम्हाला धाबा तर जमवणं गरजेचं आहे. फुल टॉस चेंडू होता, चौकार षटकाराचा चेंडू होता हा. यस, चांगलं जीवदान मिळालंय. शैलेश कातकरी ऑन स्ट्राइक. झेल, जबरदस्त झेल टिपलाय, काय जबरदस्त. स्वतःला इथे मात्र कनेक्ट केलं गेलं होतं बाउंड्री लाईनवर. बाद फलंदाज. चला, नवीन फलंदाज जायचं आहे. उंची जास्त घेतली, लांबी थोडी कमी म्हणजे प्रशांत पवार सारखा अनुभवी क्षेत्ररक्षक तिथे होता. त्याने अगोदर स्वतःला चेकआउट केलं. बाउंड्री लाईन सीमा रेषा पाहिली गेली आणि काय जबरदस्त झेल टिपलाय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धापलकर धावा मात्र 7. काय फलंदाजी मगाशी अजय, घातक फलंदाजी. यावेळेला मात्र आव देखा ना ताव देखा, फक्त बॅट फिरवण्याचं काम केलंय. कहीं पे निगाही कहीं पे निशाणा पद्धतीचा फटका. फटका फसलाय, जातोय निर्धाब. यष्टीरक्षक अशोक कोणतीही चुकी करत नाही. 7 धावा. या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका येणार का? आता सर्व एकाच एंड कडून खेळणार आहोत, त्यामुळे निश्चितच वारंवार बदल करायला मिळणार नाही. हा गेलाय, सुरुवात जबरदस्त. हार्ड हिटिंग फलंदाजी. हा अद्यापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेला 6वा षटकार आहे. मगाशी 7 चेंडूंचा खेळ खेळला होता अजय, सॉरी 8 चेंडू, त्याच्यामध्ये 5 षटकार, एक चौकार मारला होता. काय फलंदाजी झाली होती, परंतु गोलंदाजांना साजेशी कामगिरी करायला आली नाही. 4 षटकार 60 धावा. मयूर वाघचौरे याचं ते एक षटक 7 धावांचं. आणि संयमी खेळी, स्फोटक खेळी प्रल्हाद याची, षटकार. आणि गेलाय चेंडू, थांबणार नाही. नशीब आहे योगेश इलेव्हन मोहिलीच्या बाजूने. 17 धावा. येणाऱ्या 18 चेंडू 38 ची गरज. 17 धावा आल्यात, अद्यापही 38 धावांची गरज.
नवीन गोलंदाज जय. नवीन गोलंदाज जय. येणारे 18 चेंडू 38 ची गरज. काय सामने आपण पाहतोय. घणाघाती फलंदाज सुरेख. काय जबरदस्त फटका गेलाय. मिळणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही सुरुवात झाली होती आदिवासी प्रीमियर लीग 2015 पासून. सर्वच तेव्हा ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा लीग होत नव्हत्या. हा फेकलाय. मला नाही वाटत थांबेल. षटकार होता अगोदरच. कारण अगोदरच षटकार होता. प्रयत्न चांगला होता परंतु अगोदरच प्रकाश पारदे कारण झेल फसला आहे. असो ठीक आहे. एक धाव मात्र मिळेल. 4 चेंडू आणि 12 धावा झाल्यात. निश्चितच टीमचा हिस्सा नाहीत पिताश्री अरुण. परंतु वारंवार आपण बाहेरून सूचना दिल्या तर कदाचित लक्ष्मण पालकर साहेब पेनल्टीची मागणी करू शकतात. त्यामुळे आपण थोडं शांतपणे सूचना द्या. कारण मला वाटतं बाहेरून ते गोलंदाजाला सांगतायत या साईडनी चेंडू टाक त्या साईडनी. असो हे एक मजा आहे. काय नाही काय नाही. एन्जॉय. काही हरकत नाही. जस्ट हा फेकलाय. खूप मोठा डायरेक्ट स्लॉट मध्ये चेंडू टाकले जात आहेत. षटकार. शिकवलं जाईल पोराला कशी गोलंदाजी करायची ती. कारण बाळा हिलम आणि अरुण पवार ही दोन नावं अशी आहेत. अरुण पवार मातब्बर खेळाडू. एक हाती किल्ला लढवणारा. क्लासिकल हिट असो एक्स्ट्रा कव्हर पॉइंट काय जबरदस्त.
मात्र मुलाकडून अशी अपेक्षा नसेल. क्लास हिट, काय फटका होता. मादक सौंदर्य क्रिकेटचं. चौकार, षटक संपलं असेल पंच. तब्बल 2 षटकार 2 चौकार आणि 1 दुहेरी धावा. 39 धावा झाल्यात. 16 धावांची गरज. 12 चेंडू. अकरा चेंडू 10 धावांची गरज. या षटकात सामना संपवला जाणार का? पुन्हा एकदा. या वेळेला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला बाहेर काढलं जात आहे. 10 चेंडू 10 ची गरज. खूप क्रिकेट या खेळाडूमध्ये. अशोक शांत, संयमी, चाणाक्ष, चतुरस्त्र खेळाडू. स्ट्रेट ऑन द ग्राउंड फटका. त्या दिशेला प्रोटेक्शन आहे, फार काही मिळणार नाही. परंतु आता करण सारखा लेफ्ट हँड फलंदाज असेल अशोकच्या समोर, त्यामुळे थोडस पाहिलं आपण तर गोलंदाज अडचणीत येणार का? नऊ चेंडू 9 ची गरज. अरे क्या बात आहे, काय फटका लगावला गेलाय, जबरदस्त. मी म्हटलं जेव्हा लेफ्ट हँड फलंदाज असतो ना समोर, तेव्हा लेफ्ट हँड गोलंदाजाला काढण्याची चूक फार कमी वेळा आपल्याला करायला हवी. 3 धावांची गरज. ती चुकी झाली होती शैलेश कातकरे यांच्याकडून. करणला त्यांनी दाढेमध्ये लोटलं होतं. 17 धावा 18 धावा मोजल्या त्यांनी त्या षटकात, परंतु फलंदाजी काय जबरदस्त केले. षटकार. एकच धाव. अद्यापही 2. चांगला सामना गेला. बॅक टू बॅक 3 सामने जिंकून ते इथे कदाचित पात्र ठरूही शकले असते. विनिंग हिट, षटकार, मॉन्स्टरस हिट. काय ताकदवान फलंदाजी, काय जबरदस्त फलंदाजी. अजय 4 षटकार आले, ते 1 चौकार आलाय. सुरेख फलंदाजी.